नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुमचे पण बकरं नाही का थंडीमध्ये नाही का असे असे आजारल्यावानी म्हणजे अशी उभी राहत असेल तर थंडी वाजल्यासारखं, तर ते आजारलेले नसते, त्यांना नाही का थंडी वाजली राहते. तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, सकाळ सकाळी नाही का असं त्यांना उन्हामध्ये बांधायचं. हे पाहू शकता मी कशी उन्हात बांधलेली माझी संपूर्ण बोकडे. हे असे उन्हात बांधले ना म्हणजे ती कशी लय थंडी वाजली तर ती निघले असे आजारले पण होऊ शकतात नंतर. आणि उन्हात बांधली का म्हणजे त्यांना कसं कवळं ऊन सकाळ सकाळचं भेटतं आणि निरोगी राहते. आणि उन्हात ठेवल्या ठेवल्या त्यांना नाही का तुम्ही नाही का ह्या बा लिंबाचा पाला टाकायचा. ह्या बा मी बा कसं लिंबाचा पाला टाकेल. ह्या बा लिंबाचा पाल्याने काय होतं माहिती त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि लवकर नाही का आजारी पडत नाही बकरं आपले. असे लिंबाचा पाला नाही का तुम्ही काय करायचं माहिती का, दररोज सकाळी सकाळी नाही का त्यांना लिंबाचा पाला टाकायचा आणि कावळ्या उन्हामध्ये बाहेर बांधायचे. आतमध्ये बकरं कोंडून ठेवायची नाही, वर असं मोकळ्या वातावरणामध्ये घ्यायची म्हणजे त्याची आजारल्यापणा होत नाही. नाही तर थंडीमध्ये नाही का आजार पण नाही का लगेच होत्यात. त्यामुळं बकरं कधी पण हे उन्हामध्ये बांधायचे बाहेर. हे पाहू शकता मी कशी उन्हात बांधलेली बकरं बाहेर. आणि लिंबाचा पाला टाकायचा सकाळ सकाळी. लिंबाच्या पाल्याने का निरोगी बकरं राहतात. एवढंच म्हणायचं होतं. आणि दुसरं शेतकरी मित्रांनो नाही का, तुम्ही जर बाजारातून खरेदी करून आणलेली असेल तर बोकडे, तर त्यांची नाही का आधी नाही का महिनाभर आधी नाही का नीट काळजी घेत जा. कारण की बाजारातून खरेदी करून आणलेली आणि शेतकऱ्याकडून खरेदी केली थोडा फरक राहतो. पण शक्यतो बाजारात गेला तुम्ही नाही का शेतकऱ्यांकडूनच खरेदी करा बकरं नीट पाहून. बाजार येतं का असे का बकरं चांगलीच आहे, सगळी संपूर्ण चांगली राहते बाजारात बकरं. पण शेतकऱ्यांकडून पाहून नीटनाटके पाहून बाजारातून आणीत जा. आणि हे पाहिजे बाजारातून मी बोकडा आणतला पण आता पाक कसं झालेलं आहे. मोठा बोकडा झाला आता विक्रीला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून तुम्ही बोकडपालन करता असं इच्छुक असाल तर तुम्ही बिनधास्तपणे बोकडपालन तुम्ही करू शकता. फायदेशीर बोकडपालन, नीटनाटके बोकडपालन केले, व्यवस्थित ध्यान ठेवलं तर चांगलं फायदेशीर बोकडपालन हे पाहू शकता. सकाळ सकाळी तुम्ही लिंबाचा पाला द्यावा, मी संपूर्ण लिंबाचा पाला टाकेल, संपूर्ण या बकराने खाल्ले आपण. आता हे बकरं लिंबाच्या पाल्याने काय होतं की बकरं निरोगी राहत्या, रोगप्रतिकारशक्ती वाढते बकरांची, लवकर आजारी पडत नाही बकरं. हे असं बकरांची लिंबाच्या पाल्याचे फायदे आहे. आणि त्याच्यानंतर थंडीमध्ये पण त्यांना थोडंफार हे होतं लिंबाच्या पाल्याने. आणि उन्हात बांधलेली बकरे पहा आता मग कुजबलेवानी उभी होती, आता बघा कशी उभी. थंडी त्यामुळं कधी पण उन्हात बांधायची, लई असं कोंडून काढून ठेवायची नाही बकरं. सकाळ सकाळी उन्हात बांधायची. आणि पाहू शकता हे संपूर्ण आपला नाही का फार्म आहे. फार्म लई मोठा नाही, आपल्याकडे 5-6 बोकडे आपल्याकडे होते भरपूर, काही विकली. आता परत नवीन भरायची. नवीन भरले का तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवीन. नवीन बोकडे भरले का आपण आता परत नवीन 10 बोकडे भरणार आहे. त्याचा परत मी तुम्हाला नाही का संपूर्ण व्हिडिओ दाखवीन. आणि संपूर्ण डे बाय डे व्हिडिओ द्या देईन की मी काय रुटीन करतो बकरांना काय नाही. आता हे संपूर्ण विक्रीला आहे. संपूर्ण विकली का मी परत पुन्हा 10ची बॅच भरणार आहे. तेव्हा मी त्याचा संपूर्ण व्हिडिओ परत देईन. काय राहतं, कसं करतात. बाजारातून खरेदी केल्यापासून तर घरी आणल्यापर्यंत विक्रीपर्यंत संपूर्ण तुम्हाला मी त्याची डिटेल देत राहीन. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सबस्क्राईब करून तो जर तुम्हाला संपूर्ण डिटेल पाहिजे असेल तर आता मी नाही का एवढ्या एका हप्त्यामध्ये नाही की संपूर्ण बॅच काढणार आहे आणि नवीन 10 बोकडाची बॅच भरणार आहे. तेव्हा मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती देईन की बकरं खरेदी केल्यावर खुराका द्यायचा, काय कसं द्यायचं, काय औषध पाणी वगैरे संपूर्ण माहिती देईन. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.